माझ्या माहेरी ना आमच्या शेजारी एक काकू राहायच्या. मग त्या काकू, माझी आई, माझ्या आईच्या दुसऱ्या मैत्रिणी असं ओट्यावर ना संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत सगळ्याजणी गप्पा मारत बसायच्या. मग त्या काकू रोजच लसूण सोलायच्या आणि माझी आई त्यांना विचारायची, काय बनवणार आहे आज जेवायला? तर त्या सतत म्हणायच्या की खिचडी बनवणार आहे, खिचडी बनवणार आहे. मी म्हणायचे, यार त्या काकांना रोजची खिचडी खाऊन कंटाळा येत नाही का? ते काका कधीच काही बोलायचे नाहीत आणि खिचडी खायचे. इथं मी लग्न झाल्यावर माझ्या नवऱ्याला ऑफिसमध्ये असताना फोन करते आणि रोजचं विचारत असते की संध्याकाळच्या जेवणात काय बनवू. तर त्यांचं फरमाईश असते, चपाती भाजी, वरण भात, हे ते असं तसं, हे तळ ते तळ चालू असतं. आणि हे कधीच म्हणत नाहीत की खिचडी बनव किंवा मसाले भात बनव. अरे बापरे, कसे एकाचे नवरे असतात ना. तुमच्या मिस्टरांना खिचडी आवडते का नाही ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा. मग मी आज यांना फोन केला आणि बोलले की अहो मला ना खूप कंटाळा आलेला आहे आणि वातावरण खूप थंडगार झालेलं आहे, त्याच्यामुळे मला जास्त पाण्यात पण काम करायची इच्छा नाही. कारण स्वयंपाक जास्तीचा केला की भांडी वगैरे खूप पडतात आणि ते करूशी वाटत नाहीत. मी यांना बोलले, मी आज मसाले भात बनवू का? तर बोलले ठीक आहे बनव. मी म्हटलं बरं झालं, यांचा विचार बदलण्याच्या अगोदर पटकन म्हटलं मसाले भात करून घ्यावा. तर इथं मी कुकरमध्ये तेल टाकून घेतलं, जिरे, मोहरी, अद्रक लसणाची पेस्ट, एक उभा कट केलेला कांदा टाकला, कांदा तळून घेतला, थोडासा कढीपत्ता, 2 ते 3 कट केलेल्या हिरव्या मिरच्या, एक टोमॅटो, एक बटाटा कट करून टाकला आणि व्यवस्थित परतून घेतलं. अगदी थोडेसे शेंगदाणे टाकले आणि काही ड्राय मसाले देखील टाकून घेतले. त्यातच आपल्याला थोडीशी हळद देखील टाकायची आहे. मसाल्यामध्ये इथं मी काळं तिखट, कांदा लसूण मसाला, खडा मसाला आणि गोडा मसाला टाकला आहे. ते सर्व मिक्स करून घ्यायचं. इथं मी 2 वाटी तांदूळ आणि 1 वाटी अख्खा मसूर घेतला आहे. अख्खा मसूर हा रात्रभर भिजत टाकला होता. स्वच्छ धुवून घ्यायचं आणि यामध्ये टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. लागेल तेवढं म्हणजे शिजण्यापुरतं पाणी टाकायचं. इथं मी 2 ग्लास पाणी टाकलं आहे. चवीप्रमाणे मीठ आणि वरतून कोथिंबीर टाकली. सगळं मिक्स करून कुकरचं झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर तयार आहे आपली अख्खा मसूर टाकून केलेली मस्त अशी खिचडी. तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.